जान्हवी व सिद्धार्थ यांचे नुकतेच लग्न होऊन जान्हवीचे पोलीस वसाहतीत नव्याने आगमन झाले होते. जान्हवी एकदम खुशीत होती. जान्हवीला पोलीस वर्दीबद्दल खूप अभिमान, कौतुक व आकर्षण होते. त्यामुळे पोलिसी करिअरमधीलच तिला नवरा हवा होता. तसा तो मिळाला होता. तिचे लहानपणापासूनचे स्वप्न सत्यात उतरले होते. लहानपणापासून जान्हवी आत्या व वडिलांच्या अंगाखांद्यावर वाढली होती. आईचे डोक्यावरचे छत्र ती जन्माला आल्या आल्याच गमावून बसली होती. खेडेगावात बाळंतपणात आलेल्या काही अडचणीमुळे तिचा मृत्यू झाला होता. आत्या प्रौढ अविवाहित असल्याने तिने तिची जबाबदारी अंगावर घेतली होती. वडिलांनीही आपल्या गोड चेहऱ्याच्या मुलीला सावत्राईनं आणण्याचा निर्णय घेतला होता. मुलीकडे पाहून सुखद आनंद त्यांना मिळे. तिचे वडीलही या पोलिसी क्षेत्रात होते. ती 5 वर्षाची असताना तिचे हेही सुख नियतीला बघवले नाही. ते कामावर असताना त्यांच्यावर दहशतवाद्यांनी प्राणघातक हल्ला केला. त्यात ते मृत्युमुखी पडले होते. या घटनेने लहान वयात तिचे मन हादरून गेले होते. त्यांचे शौर्य व धाडस तिला नेहमीच आकर्षित करत असे. भावाच्या आलेल्या पैशावर व इतर सटरफटर काम करून तिच्या आत्या दोघींचा उदरनिर्वाह करीत होती. तिला हवा तसा नवरा शोधून आत्याने तिचा सिद्धार्थशी विवाह करून दिला व ती एकटी मोलमजुरी करत गावाकडे राहत होती. जान्हवीचे सासू सासरे गावाकडील शेती करत होते व एक धाकटा दीर आणि छोटी नणंद गावी शालेय शिक्षण घेत होते. सिद्धार्थची नुकतीच कोकणात तालुक्याच्या ठिकाणी हवालदार म्हणून नेमणूक झाली होती. नवनवाळ राजाराणीचा संसार थाटला होता. कुठली वस्तू कुठे ठेवावी यांचे नियोजन व विचार डोक्यात घोळत असताना सकाळी झोपेतून जान्हवी दचकून जागी झाली. घड्याळ पाहते तर सकाळचे 6 वाजले होते. ती लगबगीने उठून कामाला लागली. चहा करता करता तिने सिद्धार्थला हाक मारली. अरे उठ, 6 वाजून गेले, कामावर जायचं ना, आटप लवकर, उशीर होईल. साखर झोपेतून ताडकन जागा होऊन सिद्धार्थ आवरू लागला. इकडे जान्हवीने चहा, नाश्ता व डबा करायला सुरुवात केली. इतक्यात आलेला पेपर वाचतच सिद्धार्थाने चहाचा पहिला घोट घेतला. पेपरच्या पहिल्याच पानावर ठळक अक्षरात बातमी होती. रात्रभर पडलेल्या धार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. अनेक ठिकाणी दरडी कोसळून लोक मृत्युमुखी पडले होते. कामात जान्हवीचा हात एकदम जलत होता. तिने रात्रीच भाजी चिरून कापून ठेवली होती. तिचा नाश्ता व भाजीपोळीचा डबा तयार सुद्धा झाला. तोपर्यंत सिद्धार्थ वर्दी घालून तयार होऊन नाश्ता करू लागला. इतक्या सिद्धार्थाचा फोन खणखणला. त्याला ताबडतोब कामावर रुजू होण्याचा हुकूम साहेबांनी कळवला. सिद्धार्थ कसाबसा नाश्ता पाणी करून व डबा घेऊन जान्हवीला बाय करून गेला. पोलीस चौकीवर पोहोचल्यावर सिद्धार्थ साहेबांची ऑर्डर मिळाल्याप्रमाणे पोलीस पथक घेऊन त्वरित दरडीच्या ठिकाणी पोहोचला. सर्वत्र हाहाकार झाला होता. लोकांच्या केविलवाण्या किंकाळ्या कानावर पडत होत्या. सिद्धार्थ व त्याच्या सहकाऱ्यांनी मिळून लोकांना मदतीचा हात देऊन जिवंत व्यक्तींना बाहेर काढून जीवदान दिले. मृत व अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात त्यांना बऱ्यापैकी यश आले. डॉक्टर व रुग्णवाहिकांना पाचारण करून रुग्णांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. लहान कच्चे बच्चे जखमी, भीतीने घायल झालेल्यांवर प्रथमोपचार करण्यात आले. मृत व्यक्तींना घोषित करणे फार दुःखद व कष्टाचे काम होते. काही चिखलात रुतलेले होते. त्यांना हात देऊन वर काढण्यात यश येत होते. सर्व स्थिर सावध होत होते. इतक्या सिद्धार्थला लहान बाळाचा हात ढिगाऱ्यातून बाहेर आलेला दिसला. शरीर मातीखाली खोल गेलेले व बारीक बाळाच्या रडण्याचा आवाज त्याच्या कानावर आला. त्याने पटकन जाऊन त्या बाळाला काढण्याचा प्रयत्न केला. तो सफलही झाला. बाळाला हातावर घेऊन तो हात पुढे करून पुढील व्यक्तीला ते बाळ देतोय तोच अचानक त्याच्या डोक्यावर दरड कोसळून मोठा कातळ अंगावर पडला. सहकाऱ्यांनी धावत येऊन बाळ हातात घेतले व त्याला सावरत होते. तोपर्यंत सिद्धार्थ खाली पडला. बाळ सही सलामत बाहेर आले. त्याला सिद्धार्थमुळे जीवदान मिळाले. त्याची आयुष्याची दोरी बळकट होती. अनेक रुग्णवाहिकांपैकी एक रुग्णवाहिनी परत येत होती. त्यातून सिद्धार्थाला नेत असतानाच त्याने अखेरचा श्वास सोडला होता. परंतु श्वास सोडताना तो म्हणाला, बाळाचे आईवडील जिवंत नसतील तर त्याला अनाथालयात ठेवू नका. हे बाळ जान्हवीला द्या. तिला लहान मुलांची खूप आवड आहे. एवढे बोलेपर्यंत तो पूर्ण बेशुद्ध अवस्थेत गेला. तो पुन्हा शुद्धीत आलाच नाही. त्या क्षणी त्याची प्राणज्योती मालवली होती. नंतर त्याला मृत घोषित करण्यात आले. सिद्धार्थने प्राण सोडताना जी इच्छा व्यक्त केली होती ती सहकाऱ्यांनी रेकॉर्ड करून नोंद करून ठेवली होती. सिद्धार्थच्या अपघाताची बातमी हाहाकार करत वाऱ्यासारखी पसरली. पण अपघाती व्यक्ती आपलाच नवरा आहे हे जान्हवीचे मन मान्य करायला तयार नव्हते.
प्रत्यक्ष जाऊन तिला सांगून सहकार्याने समजावले आणि शेवटचे पतीचे दर्शन घडविले तेव्हा कुठे तिने स्वीकारले. तिला वाटले आपल्या नशिबात सुखच नाही. प्रथम आई, वडील आणि आता नवरा. तिच्या आयुष्यावरचा विश्वासच उडाला. बाळाची वैद्यकीय तपासणी करून बाळ निकोप व सदृढ असल्याचे जाहीर करण्यात आले. बाळाला फारशी दुखापत झाली नव्हती. ही एक ईश्वर लीलाच म्हणावी लागेल. चौकशी अंती बाळाचे आई वडील नातेवाईक कुणीच ह्यात नसल्याचे कळले. त्यामुळे ते बेवारस अनाथ घोषित करण्यात आले आणि त्याची रवानगी अनाथालयात करावी असेही जाहीर करण्यात आले. बाळ 7 ते 8 महिन्यांचे होते व ती मुलगी होती. जान्हवी दुःखातून सावरल्यावर सहकार्याने सिद्धार्थची शेवटची इच्छा सांगून त्याने रेकॉर्ड करून ठेवलेली नोंद तिला ऐकून व दाखवून पुढे काय करायचे विचारले. बाळ मुलगी आहे हे तिच्या निदर्शनात आणून दिले. त्याला जान्हवीचा होकार होता. तिनेही दुसरा विवाह न करण्याचा निर्धार केला होता. तिच्या मान्यतेने पुढे सोपस्कार करून बाळ तिला देण्याचे ठरले. नंतर थोड्याच दिवसात कायद्यानुसार प्रक्रिया करून जान्हवीच्या संमतीने आणि साक्षीदारांच्या साक्षीने बाळ तिच्याकडे सोपवण्यात आले. जान्हवीची मनस्थिती स्थिर स्थावर झाल्यावर ती रीतसर सिद्धार्थचे नोकरीतील पैसे घेऊन पोलीस वसाहत सोडून आत्याकडे मुलीसह गावी गेली. ते बाळ जमिनीतून मिळाले म्हणून तिने तिचे नाव उमा ठेवले. जान्हवी खेड्यात लहानाची मोठी झाल्यामुळे व इंग्रजी शाळा नसल्याने ती 7वी नंतरचे पुढील शिक्षण घेऊ शकली नव्हती. जान्हवी शेतीची मजुरीची कामे करत होती. शहरासारखे दुसरे व्यवसायही तिथे उपलब्ध नव्हते. मुलीला मोठे करून शिकवायचे म्हणजे जास्त पैसे मिळवणे गरजेचे होते. शेतीवर अवलंबून निभावणे शक्य नव्हते. असा विचार करून तिने तालुक्याला यायचे ठरवले. सिद्धार्थ होता ते गाव ओळखीचे झाले होते म्हणून ते तिथेच आले. ओळखीतील एकीने तिला लहान खोली मिळवून दिली. श्रावणाचा महिना होता. पाऊस नुकताच थांबला होता. डॉक्टर प्रदीप व मंगल मध्यमवयीन जोडपे गावातील घर सोडून गावाबाहेर उच्चभ्रू वस्तीत अलिशान फ्लॅटमध्ये 2 मुलांच्या आग्रहास्तव अलीकडेच राहायला आले होते. 16व्या मजल्यावरून हिरवीगार वनश्री खूपच छान दिसत होती. श्रावण सरी नुकत्याच थांबल्या होत्या. दोघे सकाळी चक्कर मारायला व कुणी ओळखीचे दिसते का पाहायला खाली उतरले. आजूबाजूचा परिसर त्यांना नवीनच होता. सुंदर रंगबेरंगी फुलांचा बगीचा लक्षणीय दिसत होता. पाऊस कमी झाल्यामुळे आबालवृद्ध पाय मोकळे करायला बाहेर पडले होते. पुढे गेल्यावर भाजीचे मळे डोलताना दिसत होते. गवताच्या तृणपातीवर फुलपाखरे स्वच्छंदी विहरत होते. पानावरील जलबिंदू मोत्यासारखे नितळ दिसत होते. आकाश संमिश्र रंगाने खुलून दिसत होते. क्षितिजा पलीकडे इंद्रधनुष्य हळूच डोकवात वर येत होते. कोवळी सोनेरी किरणे झाडातून डोकवून दोघांना खुणवू लागली. चला आता माघारी फिरा म्हणून त्या दोघांनी परतीची वाट धरली. डॉक्टर प्रदीप असल्याने व मधला वारा असल्याने त्याला 9 वाजता दवाखान्यात सर्व आटपून जायचे होते. थोड्या अंतरावर गेल्यावर त्याचे खास स्नेही त्याला भेटले. अरे तुम्ही इथे कुठे? आम्ही नुकतेच इथे सोसायटीत राहायला आलोय. अरे वा छान, प्रदीप म्हणाला. चला आता वर, आपण आल्याचा गरमागरम चहा पिऊया. तिघेही लिफ्टने वर गेले. डॉक्टर प्रदीपची बायको मंगलने फक्कड आल्याचा चहा व जिंजर बिस्किट डायनिंग टेबलावर ठेवून प्रदीपला हाक मारले. तितक्या न्यूजपेपर आला. त्यावर ओझरते नजर फिरवताच ठळक बातमी व दुःखद घटनेची पावसाची क्षणचित्रे दिसली. पावसाने दरड कोसळून अनेक लोक मृत्युमुखी पडल्याचे वाचून मन विषण्ण झाले. प्रदीप हळहळ व्यक्त करत म्हणाला, डॉक्टर म्हणून मला कर्तव्य बजावले पाहिजे. गप्पा गप्पा तो बोलून गेला. 2 वर्षापूर्वी अशीच घटना घडली. तेव्हा मी जातीने लक्ष घालून रुग्णसेवा केली होती. एक लहान बाळ वाचले होते. देवाची अघात लीला आहे. एक प्रामाणिक नवतरुण हवालदार मृत्युमुखी पडला होता. ही 2 मित्रांची बोलणी काम करता करता एकीकडे मंगल ऐकत होती. डॉक्टर प्रदीप चौकशीने नेहमी अपघातग्रस्त व अडचणीतल्या लोकांना डॉक्टरी उपचार मोफत करून समाजकार्य करत असत. नेहमीच्या सरावाने त्याला कल्पना होती की दवाखान्यात जखमींची भरती झाली असेल. तितक्या दवाखान्यातून व पोलीस चौकीतून त्याला फोन आलाच. तत्काळ तो मित्रांसह खाली उतरला व त्याने मित्राला बाय करून दवाखान्यात गाठले. जखमींना व गरजूंना मलमपट्टी करून घरी पाठवले. यावेळी जीवितहानी फार झाली नाही. हे देवाचीच कृपा होती. काम आवरून प्रदीप दुपारी येऊन स्नान जेवण आटपून पुन्हा जखमींना व इतर पेशंटला व्हिजिट देण्यास गेला.
तेवढ्यात भारतातील बातमी वाचून अमेरिका व इंग्लंडमधून अजय व अतुलचे फोन आले. नित्यनेमाने बाबा रुग्णांची सेवा करायला गेले असतीलच अशी चौकशी केली. मंगलने हो सांगितले. मोठा अतुल इंग्लंडमध्ये डॉक्टर होता व दुसरा अजय अमेरिकेत IT इंजिनियर होऊन ITत होता. नुकतीच दोघांची लग्ने होऊन ते तिथेच स्थायिक झाले होते. या दोघांना ते बोलवत पण त्यांना तिथले सोडून इथे जायचे नव्हते. मधूनच ये जा करत असत. मुलांचा फोन ठेवून मंगल दुपारची वामकुशी करायला म्हणून बेडरूममध्ये गेले. इतक्या दारावरची बेल वाजली. प्रदीप आताच गेला, तोच काही विसरला असेल म्हणून परत आला असेल असे वाटून तिने दार उघडले तर दारात 2 वर्षाची मुलगी हाताशी धरून एक तरुणी उभी होती. प्रथम अवेळी बेल वाजवली म्हणून तिने मंगलची माफी मागितली व नंतर आपले काम काय आहे हे सविस्तर सांगून आपली पूर्व कहाणी पूर्ण कथन केले. हल्ली मंगलला हे कामाने क्षीण येऊ लागला होता व जान्हवीची कहाणी ऐकून तिला तिच्याविषयी कणव आले. कारण 2 वर्षापूर्वी अपघाताच्या वेळी प्रदीपने बाळाला म्हणजे उमावर उपचार केले होते. हीच ती मुलगी असावी आणि दरड कोसळून मृत्युमुखी पडलेला हवालदार हिचाच नवरा असावा असा अंदाज तिने लावला. असे असेल तर काय हा दैव योगायोग आहे असे तिला वाटले. मंगलने मनाशी ठरविले, प्रदीपला विचारू व ठरवू. तू उद्या सकाळी ये, मी तुला काय ते सांगते असे जान्हवीला सांगून तिला परत पाठविले. संध्याकाळी चहा पिताना मंगलने प्रदीपच्या कानावर दुपारची सर्व हकीकत घातली. प्रदीपला सगळे पक्के आठवले. तीच ही मुलगी व तरुणी आहे याची त्याला खात्री वाटली. जान्हवीलाही बहुतेक आशेचा किरण दिसला असावा, कारण ती दुसऱ्या दिवशी मुलगी उमासह घरून जरा लवकरच सकाळी मंगलकडे येण्यास निघाली. तिच्या मनात अनेक विचारांचे काहूर माजले होते. आपल्याला उमासह कामाला येण्यास परवानगी देतील का? उमा तिला सारखी विचारत होती. आपण कालच्या मावशींकडे जातोय का? जान्हवी हो म्हणाली. हो, पण तिथे शहाण्यासारखे वागायचे. उमाने त्यावर मान डोलावली. विचारचक्रात ती कधी दारापाशी आली तिला कळलेच नाही. दबकतच तिने बेल वाजवली. प्रदीप व मंगल नुकतेच फेरफटका मारून आले होते व चहा पीत जान्हवीविषयी चर्चा करत होते. इतक्या दारावरील बेल खणखणली. मंगल त्वरित उठली व प्रदीपला म्हणाली, थांबा, मी बघते. तिला वाटले दूधवाला अजून आला नव्हता, तोच असावा, कारण त्यांना आजकाल कालच्या दुधाचा चहा प्यावा लागत होता. त्याला जरा दमच भरते म्हणून तिने दार उघडले तर दारात या दोघी मायलेकी उभ्या होत्या. मंगलकडे बघून जान्हवी म्हणाली, माफ करा हां, मी थोडी लवकरच आले. असे म्हणून जान्हवीने अदबीने हात जोडले. मंगल म्हणाली, ठीक आहे, या दोघी आत. प्रदीपला जान्हवीला दवाखान्यात पाहिल्याचे आठवले, कारण बाळ बघायला ती आली तेव्हा प्रदीपने तिला धीर देऊन 4 शब्द आपुलकीने सांगितले होते. जान्हवीने विचारणा केल्यावर मंगलने होकार दिला व तिला काय येते, काय काम करणार ते सर्व विचारून मोबदला ठरवून आजपासून काम सुरू कर असे सांगितले. उमाला बरोबर आणलंस तरी चालेल, एकटीला घरी ठेवणे योग्य नाही. आत्याबाई म्हणून येत पण त्यांना आताशा काम होत नसे. जान्हवी नेमाने मुलीसह कामाला येऊ लागली. जान्हवीला नवीन नवीन पदार्थ शिकून करण्याची खूप आवड होती. तसेच घर नीटनेटके ठेवणे, शिवणकाम यातही तिला गोडी होती. तिचे कसब पाहून मंगल तिला सूचना देऊन काम करून घेत असे. त्यामुळे जान्हवीचा उत्साह वाढला. दिवसेंदिवस तिच्या स्वयंपाकाची चव स्वादिष्ट होत गेली. सर्वजण चवीने अन्न ग्रहण करून लागले व त्याचा आनंद तिच्या मुखावर दिसे. दरम्यानच्या काळात उमाला बेबी क्लासला घातले. जान्हवीला काम करूनही मध्ये थोडा वेळ मिळे तेव्हा व रात्री ती साड्यांना फॉल पिको करून देऊ लागली. मंगलही त्यात माहिर होती. तिने ब्लाऊज व लहान मुलांचे कपडे शिवण्याची कला जान्हवीला शिकवली. जान्हवी सर्व पटापटा आत्मसात करत होती हे पाहून मंगललाही हुरूप आला. मंगलने तिला मशीन घेण्यासाठी पैसे दिले. आता ती जोमाने फॉल पिको, कपडे, ब्लाऊज शिवून पैसे मिळू लागली. दिवाळीचे खाद्यपदार्थ करून त्यांची विक्री करून ऑर्डर घेऊ लागले. मंगलने जान्हवीला उमासाठी व स्वतःसाठी बचत करण्यास शिकवले. जान्हवीला बँक व्यवहार कसा करायचा ते शिकवून थोडे जुजबी इंग्रजीही शिकवले. अशा प्रकारे तिला स्वावलंबी केले. इकडे जसे जसे दिवस जाऊ लागले तसे उमाची शिक्षणातली गती वाढली. उत्तम मार्क मिळवून ती वरच्या वर्गात जात होती. एक हुशार विद्यार्थिनी म्हणून शाळेत तिची ओळख होऊ लागली.
हळूहळू जान्हवीची आर्थिक परिस्थिती सुधारू लागली. तिने मंगलच्या सहकार्याने छोटंसं 2 खोल्यांचे घर घेतले व जसे मिळतील तसे अत्यंत प्रामाणिकपणे सोयीनुसार मंगलचे पैसे परत केले. मध्यंतरीच्या काळात जान्हवीचे सासू सासरे पुत्र विवयाने आजारी पडले व दिवसेंदिवस खंगत गेले. जान्हवी जमेल तसे गावी जाऊन पैशाची मदत करीत असे. धाकटा दीर 8वीपर्यंत शिक्षण घेऊन घरची शेती करत होता. तो शेती सोडून शहरात येण्यास तयार नव्हता. लहान नंदेला 7वीपर्यंत शिक्षण देऊन गावच्याच एका शेतकरी मुलाशी सासू सासऱ्यांनी तिचे लग्न लावून दिले होते. त्यानंतर आजारामुळे हाय खाऊन दोघेही मृत्युमुखी पडले. काही दिवसांपूर्वी जान्हवीच्या आत्याचेही म्हातारपणामुळे निधन झाले. तेव्हा शक्यतो परी जान्हवीने औषध पाणी करून तिला आधार देत आपले कर्तव्य बजावले होते. उमाला 10वीला 90% मार्क मिळालेले पाहून मंगल व डॉक्टर प्रदीप यांनी स्वखुशीने उमाच्या शिक्षणाची जबाबदारी आपल्या अंगावर घेतली. जान्हवीचे पोलीस पेशावर पहिल्यापासून प्रेम होते म्हणून तिने उमाला त्याच क्षेत्रात घालायचे ठरवले. लहानपणापासून ती उमाला रोज एक शौर्यकथा सांगत असे, जेणेकरून उमाच्या मनातही स्फूर्ती निर्माण व्हावी. त्यावरचे सिनेमे दाखवी, शूर व्यक्तींची चित्रकथा व पुस्तके वाचायला आणून दे. त्याप्रमाणे तिची वाटचाल सुरू असतानाच तिला ट्रेनिंगचा कॉल आला व तिची गाडी पोलीस मार्गावर वळली. मंगल व प्रदीप यांच्या डोक्यात घर बसल्या काही व्यवसाय करावा अशी कल्पना आली. जान्हवीला हाताशी धरून घरगुती भाजी पोळी सेंटर करायचे ठरवले. जान्हवीला ते देवासमान होते. तिने झटकन होकार दिला. हल्ली प्रदीप वयोमानानुसार डॉक्टरी व्यवसायात कमी करत होता. तेव्हा दवाखान्यातील एक रूम त्याने नव्या उद्योगासाठी दिली. जागा मोक्याची व रहदारीची होती. एकटेच राहणाऱ्या नवविवाहित दाम्पत्याला ऑफिसला जाता जाता घरगुती भाजीपोळी नेणे सोयीचे पडेल ही कल्पना होती. आणखी एक मदतनीस ठेवून दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर सेंटर सुरू केले. पहिल्या दिवसापासून अफाट मागणी आली. नियमित घेणारे रोजचे ग्राहक मिळाले. उमा प्रत्येक परीक्षेत अव्वल दर्जात पास होत होती. तिचे भविष्य उज्ज्वल होते. एके दिवशी आनंदाचे मोहोळ घरात आले. उमाची फौजदार या हुद्द्यावर नेमणूक झाली. जान्हवीचे स्वप्न पूर्ण झाले. लहान वयात तिला हे यश मिळाले म्हणून तिचा जाहीर सत्कार झाला. टीव्हीवर तिला पाहताना प्रदीप, मंगल व जान्हवीचा ऊर भरून आला. योग्य ठिकाणी व योग्य व्यक्तीला मदत केल्याचे सार्थक झाले. जान्हवीला तर स्वर्ग 2 पट उरला. आंधळा मागतो 1 डोळा आणि देव देतो 2 डोळे अशी अवस्था जान्हवीची झाली. त्या दोघीही आता प्रदीप व मंगल यांच्या घरातील सदस्य झाल्या होत्या. भाजीपोळीचं केंद्र धोधो चालत होतं. अनेक ठिकाणी शाखा उघडण्याचे संदेश येत होते. आता ती सर्व जबाबदारी प्रदीप व मंगल यांनी जान्हवीवर सोपवली होती. ती ते उत्तम प्रकारे सांभाळत होती. ते दोघे त्यातून निवृत्त झाले होते. जान्हवीने आणखी 2 मोक्याच्या ठिकाणी शाखा उघडल्या. नवीन होतकरू मुलांची नेमणूक केली. ती आता एकदम व्यवहारी, निपुण, धंदेवाईक व लघुउद्योजिका झाली होती आणि सर्व काही छान सांभाळत होती. जान्हवीचा फॉल पिको कपडे शिवण्याचा व्यवसायही एका टपरीत भाडे तत्वावर सुरू होता. तिथून तिला दरमहा पैसे मिळत असत. जान्हवी रोज एक फेरफटका मारून लक्ष ठेवत असे, सूचना देत असे, कारण तिने मिळवलेल्या विश्वासावर ग्राहक तिथे येत असत. आता तिने उमासाठी मोठा फ्लॅट बुक केला होता. उमा नको नको म्हणत होती. मी घेईल, तू खूप केलंस, आता 20वा घे असे म्हणत होती. पण जान्हवीला ते मान्य नव्हते. जान्हवी आता यशस्वी लघुउद्योजिका झाली होती. तिला कर्तव्यवान स्त्रीचा पुरस्कारही जाहीर झाला होता. बँकेतही बऱ्यापैकी शिल्लक जमा झाली होती. प्रदीप व मंगल उतारवयात मुलांकडे अमेरिकेत स्थायिक न होता आरामात उर्वरित आयुष्य जान्हवी व उमा बरोबर सोबतीने घालवणार होते. वारंवार जान्हवीचा बँकेशी संबंध येत असे. तेव्हा तिने उमासाठी एक मुलगा पाहून ठेवला होता. तो प्रदीप, मंगल व उमाच्या संमतीने मंजूर करून पक्का केला. थोड्याच कालावधीत दोघांचे स्वतःच्या कमाईच्या पैशाने लग्न करून दिले. काळाची पावले ओळखून पुढे जाणारी वृत्ती असावी लागते. ती हवीच. त्याला या जगात काहीच कमी पडत नाही हे लक्षात ठेवले तरी पुरेसे आहे. योग्य वेळी योग्य सुचवण्याची क्षमता व मानसिकता असणे गरजेचे असते. योग्य वेळी योग्य माणसाची भेट होणे हा देखील नशिबाचा भाग असतो. दुसऱ्याचे कलागुण ओळखण्याची नजर व मनाचा मोठेपणा असावा लागतो.
आणि तो मोठ्या मनाने मान्य करावा लागतो. तो मोठेपणा प्रदीप व मंगल यांच्यात होता, म्हणून त्यांना जान्हवीच्या रूपाने म्हातारपणीचा आधारस्तंभ मिळाला व त्यांचा व जान्हवीचा जीवन प्रवास गोड झाला. जान्हवीनेही जिद्दीने तो पुढे नेला. अंधारातून प्रकाशाकडे तिला रस्ता मिळाला, तसा तुम्हालाही मिळो हीच सदिच्छा. धन्यवाद.